तुम्ही जेव्हा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता, एखाद्या नात्यामध्ये असता, तो मेल असेल किंवा फिमेल असेल, तर त्यामध्ये दोन फेस तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो. एक म्हणजे दोघं एकमेकांच्या सोबत असतात, सक्सेस होतात आणि लग्न असेल किंवा मुलगी असेल सक्सेस होत नाही, त्याला सोडून देणं, जो सक्सेस आहे त्याच्यासोबत जाणं, जी सक्सेस आहे तिच्यासोबत जाणं आणि आपला दुसरा मार्ग निवडणं. ह्या दोन फेस तुम्हाला कंटिन्युअसली बघायला मिळतात कोणत्याही रिलेशनशिप केस असते, ज्यामध्ये की एक मुलगा असतो, एक मुलगी असतो, आपलं छानसं फ्युचर ते बघतात रिलेशनमध्ये असताना आणि त्यासाठी धडपडतात, कष्ट करतात, मेहनत करतात, सक्सेस होतात आणि लग्न करतात. हा एक रिलेशनचा एक बाजू झाली मित्रांनो. जी की दुसरी बाजू अशी आहे की मुलगा असो किंवा मुलगी असो, ते एकमेकांना स्ट्रगलमध्ये बघतात मित्रांनो. स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते, तुम्हाला माहितीच आहे. स्ट्रगलमध्ये असताना मित्रांनो, मुलगा जो असतो तो मुलीला कोणत्याही कंडिशनमध्ये तिच्यासोबत राहण्यासाठी तयार असतो मित्रांनो. परंतु एक मुलगा सक्सेस नसताना त्याच्यासोबत कधीच राहायला तयार होत नसते. तिला कधीही सक्सेसच मुलगा पाहिजे असतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळी मुलीला असं कळतं की मी याच्यापेक्षा जास्त लवकर सक्सेस होऊ शकते किंवा याच्यापेक्षा मला कोणीतरी चांगलं भेटू शकतं, तर ती मुलगी तुम्हाला तुमचं 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, कितीही वर्षाचं जुनं रिलेशन असो ते बघत नाही. तुम्हाला एका मिनिटात सोडण्याची तयारी तिची असते मित्रांनो. त्यामुळं फक्त आणि फक्त करिअरवर फोकस करा. ती म्हणत आहे की नाही मला तुझ्यासोबत राहायचं नाही, जायचं आहे, खुशाल जाऊ द्या तिला, काही अडचण नाही. कारण ती आज ना उद्या जाणारच होती, बरं झालं ती आज चालली, मग जाऊ द्या. तिला जर सोबत राहायचं असतं तर ती कशाही कंडिशनमध्ये राहिली असती, ना की ती तुम्ही सक्सेस होत आहे म्हणजे स्ट्रगल करताय. असं नाही की तुम्ही बसून आहात आणि फक्त बोलताय की मी स्ट्रगल करतोय, मी असं करून मी तसं करेन. काहीतरी करतच असाल तेव्हाच बोलत असाल ना की बाबा मी हा असं करतो, तसं करतो, सक्सेस होतो, हे करतो, ते करतो. तरी पण तिची थांबण्याची तयारी नसेल तर तिला जाऊ द्या. तेव्हा मुलीला असं कळतं मित्रांनो की मला याच्यापेक्षा कोणीतरी सक्सेसफुल असलेला मुलगा भेटू शकतो, चांगला मुलगा भेटू शकतो. तेव्हा ती तुमचं स्ट्रगल पाहत नाही, तुमचे कष्ट पाहत नाही, तुमचं प्रेम पाहत नाही, काहीच पाहत नाही. एक छोटंसं कारण देऊन ती तुम्हाला सोडून जाऊ शकते. त्यामुळे ठीक आहे आज चालली, जर उद्या गेली असती तर त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास झाला असता आणि तुमच्या करिअरवर त्याचा खूप मोठा परिणामही झाला असता. जात आहे तर जाऊ द्या, तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. हां ठीक आहे, तुम्हाला वाटेल की नाही यार आपल्या कष्टाची ती भागीदार होती, आपल्यासोबत राहिलेली होती, आता ती नाही, मी कसं करू. तसं नाही जमत मित्रांनो. कारण ती चालली आहे म्हणल्यानंतर तुम्ही तिच्यासमोर रडापडा काहीही करा, ती थांबणार नाही. तिला जायचं असेल तर ती जाणारच आहे आणि जाणारच आहे, यात नो ऑप्शन. जात आहे तर जाऊ द्या. तुम्ही कष्ट करा, आईवडिलांना समोर ठेवा, आदर्श घ्या, त्यांचं कष्ट थोडं पहा आणि आपल्या जो करिअर आहे त्यावर फोकस करा. सक्सेस व्हा. एकदा सक्सेस झाल्यानंतर तीच काय तिच्यापेक्षा भारीही तुम्हाला भेटू शकते, परंतु त्यासाठी आधी तुमच्याकडे पैसा पाहिजे. कारण ती जी सोडून जाते तुम्हाला त्याचं फक्त एक आणि एकच कारण आहे, पैसा. जर तुमच्याकडे पैसा असता तर ती सोडून आज गेली नसती, हे एकच लक्षात ठेवा. आणि जात आहे तर जाऊ द्या. फक्त आणि फक्त तुमच्या कष्टावर, तुमच्या परिश्रमावर विश्वास ठेवा आणि कष्ट करत राहा मित्रांनो.